सुप्रभात. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय. तर आता मी आहे सबरीमाला येथे. तर आता पहिले स्नान करतोय, नंतर मग बाकीच्या विधी. ते पाठीमागं भटजी महाराज बसलेले आहेत, तर त्यांच्याकडून विधी करून घ्यायचे आणि ते नदी आहे ते तुम्हाला दाखवतो आणि तिथे मी स्नान करणार. मग बाकी पुढचं चला तर बघूया. तर ही पंबा रिवर आहे. इथे आंघोळ केल्यानंतर मग बाकीच्या विधी करायच्या. माळ घालायची पहिले, नंतर एरुमिडी घ्यायची. ते पहिले स्नान करायचं. तर चला मी जातोय पहिले स्नान करायला, नंतर मग प्रथमेश जाईल. आता आंघोळ करून आलोय आणि तो प्रथमेश गेला आंघोळीला. आतमध्ये जा, आतमध्ये. आता मंडळी आंघोळ करून आलेला आहे आणि इथे भटजी महाराज आहेत पाठीमागे. त्यांच्या इथून माळा घालून घेणार आहोत. गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन पुढे जायचं आहे. तर इथं आता त्यांनी एका माणसाची माळा घालायचे 100 रुपये सांगितले पूजा करायचे. आता किती घेतात ते बघूया. इथं पूजा करतायत आणि माळांचे. आता प्रथमेशची माला घालून झाले. आता माझ्या आधी माला आणायला गेले आणि ते माला घेऊन आले की मग मला पण माला घालते. तर माला घालून झाले आणि निघालो. आता लॉकर रूम शोधताय. बॅगा ठेवायच्या आहेत. ओके. तर इथून आलो होतो. हा ब्रिज आहे आणि त्या समोरच इकडं हॉटेल आहे आणि इथून पुढे आतमध्ये लॉकर रूम दिलेला आहे. आणि इथं बॅग घ्यायचे. कुपन नंबर देतील. कुपन आणि बॅगा दिल्या त्याच्याकडं. ना चिठ्ठी त्याच्याकडं आहे. घेऊन येईल तो. त्याचा लॉकर नंबर. तर मग अशी कुपन तिथे काढला आणि बॅगा इथं ठेवलेला आहे. आणि हा कुपन नंबर आहे 395. इथून एंट्री आहे. आम्ही आतमध्ये चाललो आहे. तर आता थोड्या वेळात वरती आलो आहे आणि नारळ घेतो आहे. रुमडी घेतो आहे आता आणि पुढे जातो आहे.
तर भटजी पूजा करतात ते दाखवतो. तर सिक्युरिटी चेक झाला आहे मागून आणि आता एरोमिडी पण घेतले. दोघांनी पण घेतले, प्रत्येकाने पण घेतले. हाय पाठी तो. तर एरोमिडीचे घेतले 300 रुपये त्यांनी. मेडिकल तर स्वामी बघा एरोमिडी घेऊन आलो आहे. एरोमिडी घ्यायची असेल तर पहिले गणपतीचं मंदिर आहे. तर पायऱ्या चढल्यानंतर गणपतीचं मंदिर येतं. त्या मंदिराच्या बरोबर मागच्या साईडलाच एरोमिडीचं टोकन भेटतं आणि त्या टोकनच्या बाजूलाच एरोमिडी भेटतं. आणि नंतर मग हे असं नारळ आणि हे सगळं बांधून घेतात आणि मग हे डोक्यावर घेतल्यानंतर खाली ठेवायचं नसतं. ते घेऊन मगच मंदिरात जायचं असतं. तर तुम्ही स्वामी आता बराच थोडा चढण चढलो आहे. थोडा समतल आला तर थोडा वेळा नंतर पुढे सुद्धा थोडी चढण आहे. त्याच्यानंतर समतल आहे. हे आता परत चढण लागलं आहे. त्या उंडा वजी पडून इथले तांदळाचे गोळे घ्यायचे आणि ते दरीत टाकायचे असतात. ते फर्स्ट टाइम जे लोक येतात त्यांच्यासाठी जास्त आहे. अजून इथं 2.2 किलोमीटर चालायचं आहे. त्यानंतर मंदिर येईल. तिथे पुढे 2 किलोमीटरचा बोर्ड लावलेला आहे. तर 2 किलोमीटर अजून चालायचं. आता चढण एक अर्धा 1 किलोमीटर असेल. त्यानंतर थोडा समतल आहे. तर स्वामी बसले तिथे आणि मागे जे होते ते गोळं फेकायचे होते. ते जर पहिल्यांदा एरोमिडी घेऊन आला तर ते 2 देवांना ते व्हायचे असतात. ते व्हायले. त्याचा व्हिडिओ बनवताना आली कारण हे होतं बरोबर, हा बरोबर नव्हता पुढं आलेला म्हणून. अशी चढण लागते. ज्याला चालण्याची सवय आहे त्याने यावे इकडे. देवावर भक्ती असेल तरी येऊ शकता चालण्यासाठी. स्वामी आता इथे मध्ये शेडमध्ये बसले. पाठीमध्ये सर्व स्वामी बसले. बाजूला प्रथम स्वामी आहेत. ಎಲ್ಲರೂ ದಯವಿಟ್ಟು ಪಾರ್ಕಿಂಗ್ 14 ಅಲ್ಲಿ ಬರಬೇಕು. ಪಾರ್ಕಿಂಗ್ ನಂಬರ್ 14 ಬಸ್ ಇಲ್ಲ ಸ್ವಾಮಿಗಳು, ಅಲ್ಲಿ ಬಂದ್ಬಿಡ್ಬೇಕು. ದೇವನಹಳ್ಳಿಯಿಂದ ಬಂದಿರೋ ಸ್ವಾಮಿಗಳು ಮಾರ್ಕೆಟ್ ಆಗಿದೆ. तर इथून पुढून मार्ग चेंज होतो सिव्हिलवाल्यांचा. ज्यांच्याकडे एरोमिडी आणि माला घातलेले आहेत ते सरळ जातात. आता चालतोय खाली. इथं 2 मार्ग सुटतात. एक सिव्हिलवाल्यांसाठी आणि एक माळा घातल्यांसाठी. आमच्या माळा घातल्यांसाठी मार्ग वेगळा आहे, सिव्हिलवाल्यांसाठी मार्ग वेगळा आहे. फायनली जे मेन लाईन असते ते मंदिरात जायला तिथे पोचलोय. गुरु भेटल्यात आम्हाला. ते पूर्ण यांनी तर काय दर्शन चांगलं झालं आणि परतीच्या वाटेला लागलो आहे आता. तर आताच खाली उतरलोय आणि नारळ पाणी घेतलं आहे बघा. 50 रुपये एक नारळ आहे. हा दुकान आहे. इथं खाली उतरल्यानंतर 2-3 दुकान लागतात नारळाची. 50 रुपये एक नारळ. तर काही दर्शन एकदम भारी झालं. म्हणजे एकदम समोरासमोर दर्शन झालं. खूप बरं वाटलं. म्हणजे एकदम समोरासमोर देवाचं दर्शन झालं.
आता परतीच्या वाटेला लागलो. तर